काल राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला आणि या अर्थसंकल्पांमध्ये महिलांच्या संदर्भात अनेक योजना अंतर्भूत करण्यात आल्या। आधी महिलांकडे दुर्लक्ष करता असं म्हणणारे विरोधक अचानक आता महिलांसाठी शासन जाणीवपूर्वक मतं त्यांची लक्षात घेऊन हे सगळं करतंय असे आरोप करू लागले। या आरोपांना उत्तर देण्यासाठी अदिती तटकरे आपल्याबरोबर आहेत, महिला बालविकास मंत्री। त्यांच्याकडून जाणून घेऊया। अदिती ताई, सगळ्यात पहिले तर अभिनंदन करणं, आपल्या विभागाशी संबंधित अनेक योजना ज्या आहेत त्या कालच्या अर्थसंकल्पामध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत। त्याचा कसा फायदा महिलांना होईल, कुठली योजना कशा पद्धतीने लागू होईल आणि विशेषतः लाडली बहीण योजना जी आपल्याकडे, लाडकी लेक किंवा लाडकी बहीण योजना जी आपल्याकडे सुरू झालेली आहे, त्याच्यामध्ये पात्र कोण होणार आहेत? धन्यवाद। मी खरं तर आपल्या माध्यमातून सुरुवातीला महायुतीच्या सरकारचे व सन्माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मनापासूनचे आभार मानते की महिला व बालविकास या विभागाला आणि महिला या घटकांना या काल झालेल्या अर्थसंकल्पामध्ये सर्वात जास्ती प्राधान्य देण्यात आलं आणि खऱ्या अर्थानं ही समस्त भगिनींसाठी एक आनंदाची आणि खऱ्या अर्थानं समाधानकारक बाब आहे की ज्या वेळेला एका राज्याचा अर्थसंकल्प सादर केलं जातं आणि ते महिलांना प्राधान्य देऊन किंवा महिलांना लक्ष केंद्रित करून ज्या वेळेला ते अर्थसंकल्प तयार केलं जातं, मला वाटतं हे खऱ्या अर्थानं एक पुरोगामी आणि प्रगतिशील राज्याची ही एक प्रचिती त्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ती कालच्या त्या अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळाली। काल जर आपण बघितलं तर महिलांशी निगडीत असणाऱ्या साधारणपणे 5 ते 6 योजना हे अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आल्या। त्यात प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, पिंक रिक्षा असेल, त्याचबरोबर उच्च शिक्षण मुलींना मोफत देण्याच्या दृष्टिकोनातून योजना असेल, त्याचबरोबर आई योजना असेल, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना असेल। त्यामुळे अतिशय सुंदर, स्तुतीय आणि खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून या योजना जाहीर झाल्या आणि मला खात्री आहे की साधारणपणे नेहमीच असं राजकीय किंवा सामाजिक भाषेत किंवा कार्यक्रमांमध्ये बोललं जातं की महिलांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, महिलांना व्यासपीठ दिलं गेलं पाहिजे, पण त्याचं एक उदाहरण आणि खऱ्या अर्थानं ते प्रॅक्टिकली कसं होऊ शकतं याचं एक प्रचिती आपल्याला कालच्या बजेटमध्ये पाहायला मिळाली। त्यातली जी लाडकी बहीण योजना आहे ही पहिल्यांदाच अशा पद्धतीची योजना राज्यामध्ये राबवली जाते आहे, परंतु एक संभ्रम आहे त्याबद्दल की ही योजना नेमकी कोणासाठी आहे, कुठल्या महिला त्याच्यामध्ये लाभार्थी ठरू शकतात आणि त्याची पात्रता काय, कारण आपण 1 जुलैपासून ती लागू सुद्धा करतोय। अशा वेळेला कोण पात्र, हा सगळ्यात पहिला प्रश्न महिलांच्या डोक्यामध्ये आलेला आहे, त्याचं उत्तर काय आहे? खरं तर कालच आम्ही या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा निर्गमित केलेला आहे, GR सुद्धा इश्यू झालेला आहे आणि त्यामध्ये साधारणपणे अतिशय स्पष्टपणाने याचे निकष सुद्धा त्यांचा उल्लेख हा केला गेलेला आहे। 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाला, त्यातल्या भगिनीला या योजनेचा लाभ हा निश्चितपणाने मिळणार आहे। याचा लाभ हा डायरेक्टली त्यांच्या खात्यावर जाणार आहे। याची लाभार्थी नोंदणीची जी प्रक्रिया आहे ती पहिल्या टप्प्यातली प्रक्रिया 1 जुलैपासून ते 15 जुलैपर्यंत असणार आहे। 16 जुलैपासून छाननी असणार आहे त्या फॉर्मची आणि याला ऑनलाईनद्वारे सुद्धा आम्ही नोंदणी करत आहोत, ऑफलाईन सुद्धा आपण ती सुरू करणार आहोत। त्यामुळे जवळची जी अंगणवाडी असेल तिथली अंगणवाडी सेविका, मदतनीस असेल, परिवेशिका असेल, ग्रामसेवक असतील, शहरामध्ये असणारे वॉर्ड ऑफिसर असतील, यांच्याकडे आपल्याला त्या संदर्भातली नोंदणी ही करता येणार आहे। त्याच्यासाठी एक स्वतंत्र ॲप सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला, डोमेसाईल दाखला असेल आणि त्याचबरोबर ज्या केशरी आणि पिवळे कार्डधारक आहेत ह्यांचं तसंही उत्पन्न हे 1 लाखाच्या खाली असतं, त्यामुळे ते ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट याच्यामध्ये पात्र या ठरत आहेत आणि विशेष म्हणजे 21 ते 60 या वयोगटापर्यंत या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्याच्यामुळे साधारणपणे ज्या इतर योजना आपण बघितल्या, श्रावणबाळ योजना आहे, संजय गांधी निराधार योजना आहे, ही योजना जी आहे ती निराधार महिलांसाठी असते किंवा विधवा महिलांसाठी असते, एकल महिलांसाठी असते। आपण जी ही नवीन योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणलेली आहे ही विवाहित स्त्रियांसाठी आहे, म्हणजे ती काही
विधवा किंवा एकल किंवा निराधार महिलांसाठी मर्यादित असणारी नाहीये. ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्ती नाहीये त्या महिलांना या योजनेचा लाभ हा त्या ठिकाणी मिळणार आहे. आणखी एक महत्वाची योजना जिची खरं तर वाट बघत होत्या सगळ्या मुली, कारण शिक्षण अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि या मुद्द्याच्या दृष्टीनं गेले 3-4 महिन्यांपूर्वी शिक्षण विभागाने जी घोषणा केलेली होती की आम्ही मुलींना उच्च शिक्षण पदवीपर्यंतचं शिक्षण जे आहे ते मोफत करतो आहोत. अगदी डॉक्टरेट सुद्धा म्हणजे MBBS सुद्धा मुली या योजनेचा लाभ घेऊन करू शकणार आहेत. या योजनेबद्दलची अतिरिक्त माहिती. खरं तर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा ते लवकरच निर्गमित करतील. पण या योजनेअंतर्गत 8 लाखापेक्षा अधिक उत्पन्न नसलेल्या कुटुंबातील ज्या मुली आहेत त्यांना उच्च शिक्षणासाठी यामध्ये सवलत ही या योजनेअंतर्गत 100% सवलत ही दिली जाणार आहे आणि शासन त्याचा आर्थिक भार उचलणार आहे. साधारणपणे 2000 कोटी इतका आर्थिक भार हा शासनावर या योजनेअंतर्गत येणार आहे. आणि 3 का 4 महिन्यापूर्वीच या विभागाचे जे सन्माननीय मंत्री चंद्रकांत दादा यांनी या योजनेसंदर्भातली घोषणा केलेली होती. मधल्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये त्याचे नियम, त्याचे निकष, त्याच्या बाकीच्या ज्या सगळ्या टेक्निकॅलिटीज असतात त्या साधारणपणे करता आल्या नाहीत, कारण आचारसंहितेचा आणि लोकसभेच्या निवडणुकीचा काळ होता. आणि म्हणूनच निश्चितपणाने त्यानंतर त्या विभागाने त्या संदर्भातली अधिकची रचना व्यवस्थित पद्धतीनं करून मुलींना अधिकाधिक त्याचा लाभ कसा होईल या दृष्टिकोनातून ही योजना आखलेली आहे. काल बजेटमध्ये सुद्धा ती योजना जाहीर झाली. त्याच्यामुळे निश्चितपणाने ज्या मुलींना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून ज्या वंचित राहतात त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. यात सर्व जाती धर्माच्या मुलींचा समावेश निश्चितपणाने ज्या कुटुंबाचं उत्पन्न 8 लाखापेक्षा अधिक नाहीये त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. याच्यामध्ये कुठलंही जात, कुठलाही धर्म, कुठलाही पंथ त्या ठिकाणी असं काही त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन नाहीये. त्याच्यामुळे जे कुटुंब कुठल्याही जाती धर्माचं असेल, त्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या वरती नसेल, त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. आणि अल्पसंख्याक मुलांसाठी एक स्वतंत्र योजना काल जाहीर झालेली आहे. त्याच्यामुळे जशी सारथी आणि या ज्या इतर बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप असतात तशी अल्पसंख्याक या घटकातील विद्यार्थ्यांना सुद्धा आता स्कॉलरशिप त्या योजनेचा लाभ हा मिळणार आहे. त्याच्यामुळे ती एक स्वतंत्र आहे. पण ही साधारण फक्त मुलींसाठी, त्यांच्या उच्च शिक्षणासाठी, ज्या आर्थिक परिस्थितीमुळे ज्यांचं उच्च शिक्षण थांबतं अशा मुलींना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. आणि मला वाटतं हे निश्चितपणाने स्वागतार्ह आहे. कारण एका बाजूला बेटी बचाओ बेटी पढाओ हा ज्या वेळेला नारा केंद्र शासनाच्या माध्यमातून आपण सगळेच गेल्या अनेक वर्षांपासून देत आहोत, त्यावेळेला खऱ्या अर्थानं मुली या उच्च शिक्षित झाल्या पाहिजेत, त्या शिकल्या पाहिजेत. कुठलीही अडथळा त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या मध्ये येऊ नये या संदर्भातली सकारात्मक भूमिका ही महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे. आणखी एक महत्वाची योजना म्हणजे काल शासनानं जाहीर केलं की 3 सिलेंडर्स जे आहेत ते मोफत दिले जातील. साहजिक आहे की प्रत्येक गृहिणीला म्हणजे तिचा रोजचा संबंध आहे, अगदी मी म्हणेल की 1-2 तासाचा संबंध आहे. दर 2 तासांनी ती किचनमध्ये जाते आणि तिला काहीतरी बनवावं लागतं. त्यामुळे गॅस हा तिचा खूप जिव्हाळ्याचा विषय. जसा तो तिच्या आरोग्याशी संबंधित किंवा तिला सुविधा होण्याच्या दृष्टीनं महत्वाचा आहे, तेवढाच तो खिशाशी सुद्धा संबंधित आहेत. गॅसचे दर वाढलेले आहेत. अशात हे जे 3 सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत, ती योजना कशा पद्धतीने राबवली जाणार आहे, त्याच्यामध्ये काय क्रायटेरिया आहे? साधारण 6 महिन्याचा गॅप असणार आहे, दर 3 महिन्यानंतर हे अनुदान दिलं जाणार आहे, नेमकं कसं? साधारणपणे 52 लाखपेक्षा अधिक कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभ हा मिळणार आहे. त्याचे सुद्धा शासन निर्णय लवकरच त्या विभागाच्या माध्यमातून निर्गमित केले जातील. पण साधारणपणे एका वर्षामध्ये 3 मोफत सिलेंडर हे दिले जाणार आहेत. आणि हे किती टप्प्यामध्ये हा तो शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतरच आपल्याला लक्षात येईल. पण साधारणपणे नक्कीच त्याच्यामध्ये 3 किंवा 3.5-4 महिन्याचा गॅप असणार आहे प्रत्येक सिलेंडरच्या याच्यामध्ये. पण त्यातून एक आहे की 52 लाखपेक्षा अधिक कुटुंबांना त्याचा लाभ होणार आहे. स्त्रीच्या जिव्हाळ्याचा तो प्रश्न असतो, कुटुंबाच्याही जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. आणि साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर त्या कुटुंबाची, प्रत्येक कुटुंबाची फायनान्स मिनिस्टर ही ती स्त्री असते. त्याच्यामुळे तिला त्या महिन्याचं तिचं एक बजेट असतं आणि त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर हा एक अतिशय महत्वपूर्ण मला वाटतं एक घटक असतो. तिच्या रोजच्या त्या जे काही
ती मोजमाप करत असते किंवा जे काही बजेटिंग ती करत असते त्यामध्ये. त्यामुळे निश्चितपणाने यातून महिलेला तर लाभ होणारच आहे, गृहिणीसाठी तर ही एक अतिशय सुखकर बाब आहे, पण त्याचबरोबर त्या कुटुंबावरचाही आर्थिक जो भार आहे हा यातून कमी होणार आहे. त्यामुळे ही एक अतिशय उत्कृष्ट योजना आहे. आणखीन आपल्या माध्यमातून मला एका योजनेची माहिती द्यावीशी वाटते, ती म्हणजे आरोग्याशी महिलांच्या निगडीत आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये कर्करोगाची तपासणी, गर्भाशय किंवा ब्रेस्ट कॅन्सरच्या म्हणजे या कर्करोगांची तपासणी ही याची यंत्रसामुग्री आतापर्यंत शासकीय रुग्णालयांमध्ये ही त्या पद्धतीनं उपलब्ध नव्हती. कालच्या बजेटमध्ये ती सुद्धा जाहीर झालेली आहे. त्यामुळे साधारणपणे 80 कोटी इतका खर्च हा त्या ठिकाणी करून ह्या ज्या सगळ्या इक्विपमेंट्स आहेत ज्या या कॅन्सरच्या म्हणजे त्याची निदान करण्यासाठी किंवा टेस्टिंग करण्यासाठी लागतात ते सुद्धा शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध होणं मला वाटतं ही सुद्धा महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. कारण ग्रामीण भागामध्ये अनेक वेळेला महिलांना कॅन्सरची टेस्ट करत असताना निदान करत असताना एकतर भीती मनामध्ये असते, अनेकदा त्याचा जो होणारा खर्च असतो हा त्यांना न परवडणारा असतो आणि म्हणून कुठे ना कुठेतरी असे डिझिजेस अनडिटेक्टेड राहतात. आणि म्हणून हे एक अतिशय उजवं पाऊल हे सरकारने उचललेलं आहे आणि ते निश्चितपणाने महिलांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरेल. नुसतंच शिक्षण नाही तर शिक्षणानंतर त्यानंतर पुढे कामधंदा हा सुद्धा विषय काल अर्थसंकल्पामध्ये दिसून आला. पिंक रिक्षा ही जी तुमची स्वतःची सुद्धा आवडती असलेली योजना आहे ती सुद्धा काल मार्गी लागलेली आहे, त्याबद्दल मला नक्कीच मनापासूनचा आनंद आहे. कारण माझी या विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून एक योजना जी नेहमी एकतर वडिलांच्या आधी आईचं नाव लावणं हा एक अतिशय ऐतिहासिक निर्णय छान निर्णय घेण्यात आला आणि निश्चितपणाने तो एक आपल्या राज्याला एक प्रगतिशील राज्य म्हणून आणखीन म्हणजे जसं आपण नेहमीच महाराष्ट्र हे पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणूनच ओळखलं गेलेलं आहे, पण महाराष्ट्र राज्य हा निर्णय घेणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे याचा एक विशेष आनंद आणि अभिमान आहे. त्यासहित पिंक रिक्षा एक योजना ही मला नेहमीच असं वाटायचं की ही योजना त्या ठिकाणी कार्यरत व्हावी. कारण महिलांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून ही एक अतिशय महत्त्वपूर्ण योजना आहे. शहरांमध्ये जर आपण बघितलं तर वर्किंग विमेन जास्ती प्रमाणात असतात, कॉलेजेससाठी शिकणाऱ्या मुली, उच्च शिक्षण घेणाऱ्या मुली जास्ती प्रमाणामध्ये असतात आणि अनेकदा त्यांच्या सिक्युरिटीवरना त्यांच्या सुरक्षतेवरना प्रश्नचिन्ह हे उपस्थित केले जातात. अनेकदा एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर मग त्या संदर्भातल्या उपाययोजना या येत असतात आणि एका बाजूला महिलांना रोजगार मिळावं, दुसऱ्या बाजूला त्यांची सुरक्षता, ह्या दोन्हीही गोष्टींना प्राधान्य ठेवून ही योजना आखली गेलेली आहे. आणि याच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या राज्यातील 17 मोठ्या शहरांमध्ये महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ही योजना सुरू होत आहे. त्यामुळे मुंबईसहित इतर 17 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू होत असताना 10,000 पेक्षा जास्ती महिलांना रोजगार मिळणार आहे आणि 10,000 इतक्या या रिक्षा उपलब्ध होत असण्याने मुलींचा प्रवास जो आहे हा अधिक मला वाटते सुखकर आणि अतिशय सुरक्षित होणार आहे. या व्यतिरिक्त आणखीन एक गोष्ट जी आम्हाला या योजनेअंतर्गत करावीशी वाटते ती आम्हाला उबर आणि ओला सोबत टायअप करून, जसं आपण कॅब बुकिंग ऑनलाईन करत असतो त्यावेळेला आपल्याला जे ऑप्शन्स येतात त्यामध्ये पिंक रिक्षाचं ऑप्शन सुद्धा असावं, जेणेकरून ज्या महिला कदाचित बस स्थानकावरून, रेल्वे स्टेशनवरून, एअरपोर्टवरून ज्या एकट्या रात्री प्रवास करतात त्यांना जर हे ऑप्शन उपलब्ध झालं तर निश्चितपणाने त्यांना अधिक त्याचा लाभही होईल आणि एखादी महिला ज्या वेळेला रिक्षा चालवत असते त्यावेळेला त्याच्यात प्रवास करत असणाऱ्या महिलेला सुद्धा एक सुरक्षित वातावरण निश्चितपणाने त्या निमित्ताने वाटत असतं. आणखी एक योजना आहे, त्या योजनेबद्दल मी जरा वेळाने विचारणार आहे, पण तत्पूर्वी एक मुद्दा हा की ज्या पद्धतीनं या सगळ्या योजना काल घोषित करण्यात आला, महिलांना टार्गेट करण्यात येत आहे, महिलांना जाणीवपूर्वक मतदान त्यांनी करावं जे लोकसभेमध्ये झालं नाही फारसं, या उद्देशानं या सगळ्या टार्गेटेड योजना आहेत असं म्हटलं जातं. खरं तर याला दोन्ही बाजूनी म्हटलं जातं. जर महिलांसाठी काही दिलं नसतं तरीही टीका झाली असती, अरे महिला एवढा महत्त्वपूर्ण घटक आहेत आणि महिलांना प्राधान्य दिलं जात नाहीये, आणि ज्या वेळेला दिलं गेलेलं आहे त्यावेळेला ते वेगळ्या राजकीय भूमिकेतून पाहिलं गेलेलं आहे. मी त्याला अतिशय सकारात्मक पद्धतीनं बघते. 50% पेक्षा जास्ती महिला नागरिक या निश्चितपणाने आहेतच.